नमस्कार मंडळी, मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारला सुरुवात होते. अनेक स्त्रिया आणि कुमारिका हे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतात. चला तर मग यंदाच्या मार्गशीर्षच्या गुरुवार व्रताची योग्य मांडणी, पूजाविधी कशी करावी हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा. चारी बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे. त्यावर हळद कुंकू वाहावे. पाण्याच्या तांब्यात दुर्वा, सुपारी आणि शिक्का सोडावा. कलशाला बाहेरून हळद कुंकवाचे बोट लावावे. तांब्याच्या नंतर आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाने समजून मधोमध नारळ ठेवावा. कलश चक्राकारावर ठेवावा. समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. लक्ष्मी समोर दिवा लावावा. लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी. फळ, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवावा. देवीला कमळाचे फूल अर्पित करावे. लक्ष्मी पूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी. श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे. व्रतकथा वाचावी. मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी. संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावे. गायीसाठी एक पान वेगळं काढावे. नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे. दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे किंवा तुळशीच्या झाडाला घालावे. पाने घरातील चोर बाजूला ठेवून द्यावे. नंतर निर्माल्यात टाकावे. शेवटच्या गुरुवारी 5 कुमारिका किंवा 5 सवाष्णींना बोलावून हळद कुंकू, फळ, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा. अशा प्रकारे आपली महालक्ष्मी व्रताची पूजाविधी संपन्न होईल. पुढील व्हिडिओमध्ये मी महालक्ष्मी व्रतकथा सांगणार आहे. तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.